नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील 5वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडविणार आहोत। यापूर्वीचे 4 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा 5वा प्रश्न सोडविणार आहोत। सोडूया। क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये साइड AB आणि साइड DC पॅरलल आहेत। आपण एक क्वाड्रिलॅटरल काढू। समजा या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे तो। AB आणि DC पॅरलल आहेत। सेगमेंट AE परपेंडिकुलर आहे DC ला। हा सेगमेंट AE परपेंडिकुलर आहे या DC ला। AB ची लेंथ आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे आणि AE ची लेंथ आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एरिया दिलेला आहे। या ABCD क्वाड्रिलॅटरलचा एरिया दिलेला आहे। यावरून आपल्याला DC ही लेंथ किती आहे हे फाइंड आउट करायचे आहे। तर सोल्यूशन आपण कसं लिहिणार याचं? सोल्यूशन इन फिगर AB पॅरलल आहे DC ला, त्यामुळे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम। यामध्ये एक पेअर साइडची पॅरलल असल्यामुळे ट्रॅपेझियम आहे। आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणता फॉर्म्युला आहे? हाफ सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स आणि इनटू हाइट, हा फॉर्म्युला आहे। एरिया दिलेला आपल्याला 115 सेंटीमीटर स्क्वेअर। आता हाफ सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स, ह्या ज्या पॅरलल साइड आहे त्यांची सम घ्यायची आपल्याला। म्हणजे AB ला पॅरलल असणारी DC आणि इनटू हाइट, हाइट म्हणजे हे लंबांतर, ह्या दोन पॅरलल लाईन मधलं अंतर किती आहे? 10 सेंटीमीटर। 10 AB ची किंमत दिलेली आहे, हा 9 आहे। AB ची 9 सेंटीमीटर आणि DC काढायचं आहे आपल्याला इनटू 10। आता पहा, ह्या 2 ने आपण 10 ला भागू शकतो। 2 पंचे 10 होईल, बरोबर आहे। म्हणजे काय राहील? 115 येथे 9 प्लस DC राहील कंसामध्ये आणि गुणिले 5 राहतील। आता हे 5 आपण या साईडला आणू, म्हणजे काय होईल? 115 भागिले 5 होईल आणि या साईडला 9 प्लस DC राहील, बरोबर आहे। 115 ला 5 ने डिवाइड करू, 5 दोन्ही 10, 1 राहील, 5 त्रिक 15 आणि 9 प्लस DC। आपल्याला DC पाहिजे, देअरफॉर DC या 23 मधून हे 9 वजा होतील, बरोबर आहे। देअरफॉर DC इक्वल टू 23 मायनस 9 म्हणजे 14 सेंटीमीटर। ही DC साइड किती असणार आहे? 14 सेंटीमीटर। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।